निभवली अविरत जीवन साथ, निभवली अविरत जीवन साथ, कधी दांडले नभ काळुंगी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पावले, सहवासाची सोन पावले, सहवासाची सोन पावले. नमस्कार रसिक हो, सहवासाची सोन पावले या कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीनं काही शाश्वत मूल्ये, काही संस्कार अवघ्या जगाला दिली आहे. विवाह हा त्यापैकीच एक अत्यंत पवित्र असा संस्कार. असं म्हटलं जातं की लग्नगाठी या स्वर्गात बांधल्या जातात, मात्र आपल्या प्रेमानं, विश्वासानं, त्यागानं त्या निभावल्या जातात. खरं तर 50 वर्षाहून अधिकचा सहवास म्हणजे असंख्य आठवणी, सुखदुःख, रुसवे, फुगवे, संघर्ष, पण त्याहीपेक्षा एकमेकांच्या सहवासात अधिकाधिक घट्ट होत जाणारं हे नातं म्हणजेच हा कार्यक्रम सहवासाची सोन पावले. तर आज या कार्यक्रमाअंतर्गत आपण भेटणार आहोत चंद्रपुरातील प्रतिथयश दाम्पत्य श्री अशोक बुक्कावार आणि सौ उषाताई बुक्कावार यांना. त्यांचा आधी थोडक्यात परिचय करून देते. श्री अशोक बुक्कावार यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असून पुढे त्यांनी पॉवर सिस्टीममध्ये एमटेक केलं आहे. MSCB मध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली, मात्र आपल्या ज्ञानाचा, आपल्या मेहनतीचा उपयोग आपल्या भागातील लोकांसाठी व्यवसायाच्या रूपानं व्हावा म्हणून त्यांनी चंद्रपुरात व्यवसायाला सुरुवात केली आणि आज अत्यंत भरभराटीला असा हा व्यवसाय ते चालवत आहेत. आणि त्यांच्या सहधर्मचारिणी सौ उषाताई बुक्कावार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, संस्कार कलश या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा, मागील 24 वर्षांपासून सातत्यानं, निरपेक्ष भावनेनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजात ज्यांना मदतीची खरी गरज आहे त्यांना मदतीचा हात देऊन एक विश्वास त्यांनी या संस्थेमार्फत निर्माण केलाय. बागकामाची त्यांना विशेष आवड, बोन्साय, मिनिएचर लँडस्केपिंगची संकल्पना त्यांनी रुजवली. मात्र या छंदाच्या कक्षा रुंदावत वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरणाचं रक्षण या ज्वलंत विषयाबाबत ते अत्यंत जागरूक आहेत, सजग आहेत. त्यांच्या घराच्या आसपासचा परिसर त्यांनी अतिशय छान फुलवलाय. त्यांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे कलात्मकता, कल्पकता आणि सौंदर्य यांच्या मिलापातून अनेक सुरेख वस्तू त्यांनी तयार केल्या, त्याची एक्झिबिशन्स भरवली. शिवाय त्या कवयित्री आहेत, पाककलेत निपुण आहेत. तर असं बहुआयामी व्यक्तिमत्वाचं दाम्पत्य आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करते. नमस्कार. खूप दीर्घ पण आनंदी सहजीवनाचा टप्पा आपण पार केलाय. याबाबत तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर नेमकी सुरुवात कशी झाली, म्हणजे लग्नगाठ कशी बांधल्या गेली? आमच्या वेळी तर म्हणजे असं होतं की आपल्याला जो मुलगा योग्य वाटेल त्याला आपण निमंत्रित करायचं मुलगी बघायला, आणि मग तो कार्यक्रम झाला आणि मुलांकडून समजा होकार आला की लग्न पक्क व्हायचं. पण मी सांगते तुला की आमच्या वेळी वडिलांचा इतका धाक राहायचा, पण मला सांगायला आनंद वाटतो, पण आमच्याकडे तसं वातावरण नव्हतं. माझे वडील डॉक्टर होते आणि घरात खूप मनमोकळं वातावरण होतं. तर त्यांनी तुला कसा मुलगा हवा हे मला त्यावेळी विचारलं होतं आणि माझी अट होती की मला खूप शिकलेला मुलगा हवा अशी माझी अट होती. आणि म्हणजे यांचं शिक्षण आणि सगळं बघून आम्हाला मुलगा एकदमच पसंत पडला आणि म्हणून आम्ही यांना निमंत्रित केलं. सर, तुम्ही काय सांगाल?
म्हणजे बुशाच्या अगोदर काही एक दोन तीन बघितले असेल, आता मला आठवत नाही एक्झॅक्ट नंबर्स, हा पण 2-4 बघितले असेल. हा त्यात उषा मला सगळ्यात जास्त आवडली. त्याच्यामुळे बरोबर आहे. आणि लगेच आवडली होकार आणि दिला. सगळं वातावरण वगैरे, कौटुंबिक वातावरण वगैरे खूप आवडलं. हा त्यामुळे होकार दिला. आमच्या आई वडिलांना पण आवडली ही. हा उषाताई आता म्हणाले की त्यांना शिकलेला मुलगा हवा होता आणि तसे तुम्ही उच्च शिक्षित आहात. काही काळ तुम्ही नोकरी देखील केली आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बी केल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब घेतला मी MSV मध्ये. त्यानंतर 1-2 वर्षानंतर एमटेक केलं ऑन स्टडी लिव्ह वगैरे घेऊन. मग तुम्हाला असं का वाटलं की आपण स्वतःचा व्यवसाय करावा? नंतरचं डेव्हलपमेंट आहे ते. 2-3 वर्षानंतर असं वाटायला लागलं की आपल्याला आपलं सगळं लिमिटेड आहे जॉब करताना, आणि मला अनलिमिटेड पाहिजे होतं. जेवढं आपल्याला पाहिजे एक्सपोजर तेवढं नव्हतं तिथे. त्यामुळे जॉब सोडून म्हणजे बिझनेस सुरू केला. आणि त्याच्या बिझनेसमध्ये मला माहितच होतं आम्ही सक्सेसफुल राहणारच. अच्छा, एवढा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुम्हाला होता, कारण होता? आम्ही भयंकर हार्डवर्कर होतो. मी म्हणजे एमटेक करताना मी तिथे मुंबईला असताना ड्युटी करत होतो. TIFR मध्ये जाऊन कम्प्युटर पण वापरत होतो, सगळं करत होतो. तर सकाळी 8-9 वाजता निघालं तर बरेच वेळा रात्र 11-12 वाजता पोहोचत होतो घरी. हो का? तेव्हा मला असं काही फिलिंग व्हायचंच नाही. म्हणजे आपण काम करताय ते पॅशन होतं तुमचं? असं काहीच नाही वाटत. मुळात हे खूप मेहनती आहेत आणि आजही ते संपूर्णपणे आमच्या कार्यात म्हणजे जे त्यांचं काम आहे, व्यवसाय, पूर्ण त्या हजर राहतात तिथे, कारण त्यांना त्याची कामाचीच आवड आहे आणि त्याच्यामुळे त्यांना यशही खूप लवकर मिळालं. आज तुमच्या सहजीवनाला म्हणजे विवाहाला किती वर्ष झालीत आणि कसा काळ होता, काय सांगाल त्याबद्दल? आमच्या सहजीवनाला आता 53 वर्ष झालेली आहे आणि आमचं सहजीवन इतकं म्हणजे हे नव्हतं, काय म्हणतो, सुरळीत. म्हणजे सुरुवातीला यांनी नोकरी केली, म्हणजे सुरुवातीला आम्ही नागपूरला होतो, नंतर कोराडीला गेलो, नंतर मुंबईला गेलो. त्याच्यानंतर यांनी ITDC मध्ये पण जॉब केला, थोड्या दिवसासाठी केला, दिल्लीला केला तो. तर ते तशा असे म्हणजे बदल होत गेले आमच्या याच्यात. आणि नंतर आम्ही चंद्रपूरला आलो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आमची सुरळीत अशी घडी सुरू झाली. आधी शिक्षण होतं यांचं बरेचसं तेव्हा होतं, मुलं लहान होते, 4-5 गावी आम्हाला जावं लागलं. पण एकदा चंद्रपूरला आल्यावर आणि यांनी बिझनेस सुरू केला, त्याच्यानंतर आमची सहजीवनाची गाडी एकदम स्थिर झाली. हे झालं तुमच्या व्यवसायाबद्दल. त्यात तुम्ही त्या काळात अगदी स्थिर स्थावर झाला. आणि तुमचं सहजीवन ते कसं फुलत गेलं? मी ना एक सहजीवनावरची एक छान कविता आहे, ते म्हणावशी वाटते मला आज इथे. सहजीवन म्हणजे अवघड वाट, सहजीवन म्हणजे अवघड वाट, सहजीवन म्हणजे दुस्तर घाट. कधी अगदीच नाही सभा, तर कधी चाकोरीची वहिवाट. सहजीवन म्हणजे अनेक होकार आणि सहजीवन म्हणजे कितीतरी नकार. सहजीवन म्हणजे एकमेकांच्या भावनांचा सन्मान, सहजीवन म्हणजे एकमेकांच्या माणसांचा स्वीकार. सहजीवन म्हणजे परस्परांच्या मर्यादा समजून घेणं आणि सहजीवनात एकमेकांना मोठं करीत जाणं. अरे वा, मला भावलेली ही कविता आहे. आणि खरंच असतं, सहजीवन म्हणजे काय असतं की एकमेकांना समजून घेणं, हेच खरं सहजीवन असते. आता मला असं वाटत होतं की खूप शिकलेला आणि नोकरी करणारा मुलगा मला हवा आहे, पण जेव्हा वेळ आली आणि मी परिस्थितीचं ओळखलं की इतके यांना कामाची आवड आहे आणि ह्यांनी जरी उद्योगधंदा सुरू केला तरी हे त्याच्यात यशस्वी होणारच, म्हणजे मी त्याला बिलकुल विरोध केला नाही. अगदी म्हणजे पूर्ण पाठिंबा होता त्याला. हो, म्हणजे मला खात्री होती की आपण यात यशस्वी होऊ आणि त्या प्रकारे ते झालं. आणि सहजीवनात खरंच एकमेकांना
दोन व्यक्ती म्हणजे भिन्न असणारच आहे, प्रत्येकाच्या आवडी भिन्न असणार आहे. बिलकुल. दोन वेगळे भिन्न व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीही आनंदाने सहजीवन जगू शकतात, ते म्हणजे त्यात आनंद मानू शकतात असं मला वाटतं. आणि आमचं उदाहरण त्यातलंच आहे. दोघांच्या आवडी जरी भिन्न होत्या तरी त्यांनी मला खूप समजावून घेतलं आणि मी पण त्यांना खूप समजून घेतलं. त्याच्यामुळे एक आनंदी जीवनाची वाट आमच्या याच्यात निर्माण झाली की कधीच याच्यात हे नोकरी सोडून आले आता कसं वगैरे अच्छा, म्हणजे असं असा वगैरे. कुठलाच त्रागा नाही, नव्हता, त्रागा तुमचा नव्हता, देखील काहीच त्यांच्यावर नव्हता. विश्वास होता विश्वास आणि त्या होता, हो. विश्वासातूनच हे सहजीवन फुलत हो. गेले. तर असा एखादा तुमच्या या जीवनातला एखादा चांगला मजेशीर प्रसंग किंवा काही सुखदुःखाचं काय सांगाल? ते मी माझं लग्न 18व्या वर्षीच झालं. हा, म्हणजे इतका चांगला मुलगा आहे, आता काय अजून बघायचं. तेव्हा खूप मुलींना शिकवून नोकरी करण्याची असं नाही. आणि लागोपाठ आम्ही 5 बहिणी होतो. तेव्हा वडिलांनाही वाटायचं की आपण लवकर जबाबदारीतून मोकळं झालं पाहिजे आणि चांगलं स्थळ मिळाल्यावर मुलींच्या आवडीनेच ते करून द्यायचे. तसं तर लग्नानंतर आम्ही सर्वप्रथम नागपूरला आलो राहायला. तर रामनगरला आमचं घर होतं आणि सुरुवातीला हे म्हणाले आज चल आपण हॉटेलला जेवायला जाऊया वगैरे. तेव्हा नागपूरचं जगत हॉटेल खूप प्रसिद्ध होतं. तिथे आम्ही जेवण वगैरे केलं. एक हा मजेशीर किस्सा आहे. तर त्याच्यानंतर जेवण झाल्यावर आम्ही निघालो तर मी यांच्यासोबत उभी होती. तेव्हा ती आपली बजाजची स्कूटर राहायची. तर त्या स्कूटरनीच आम्ही आलो होतो आणि त्याच्यानंतर हे निघून गेले. मी तिथेच राहिली. म्हणजे तुम्हाला न घेताच निघून गेले. निघून गेले. मला काय वाटलं मागे बसली आहे. आणि मग मला एवढं असं वाटलं काय झालं बा, आपलं अगदी नवीन लग्न झाल्यावरची अच्छा, गोष्ट म्हणजे होती. माझं कशाचे काय चुकलं? काही चुकलं का मुख्य दिवस झाले आणि कशाचं यांना राग आला की काय, हे असे न सांगता का निघून गेले. आणि माझ्या डोक्यात हे नाही आलं की विचार हा नाही आला की मी मागे बसली हे यांना माहित नसेल. मला काहीतरी वेगळंच वाटलं आणि म्हटलं आता इतक्या रात्री आम्ही रामनगरला राहायचो, इतक्या रात्री मी ऑटोने एकटी कशी जाणार. म्हणजे मोरभवन बसस्थानक खूप जवळ होतं. तर मी तिथे गेले आणि तिथून बस घेऊन घरी आले. आणि ह्यांना थोडं समोर गेल्यावर लक्षात आलं की मी मागे बसलीच नाहीये. मग यांना एवढी काळजी वाटली, यांनी एवढं शोधलं मला त्या रस्त्यावर. 3-4 त्यांनी फेऱ्या केल्या आणि जेव्हा मी घरी गेले इतके काळजीत सगळे बसले होते आणि यांना सुचत नव्हतं की मी आता काय करू. पण ही जी काळजी आहे ती मला खूप सुखावून गेली. मी आश्वस्त झाली की चला बाबा आपल्या नवऱ्याला आपली काळजी आहे. तरी त्यावेळेला मात्र तुम्हाला आणि त्यावेळी माझं वजन इतकं कमी होतं की गाडीवर बसली की नाही ते समजायची नाही. आणि नंतर परिस्थिती अशी झाली की सांगावं लागायचं मी गाडीवर बसते आहे कारण हालायची गाडी बघा. म्हणजे अतिशय असा मजेशीर प्रसंग आहे तुमचा. तुमच्या या सहजीवनात सरांचा स्वभाव वेगळा, तुमचा वेगळा, तुम्ही बोलक्या, ते शांत, आपल्या कामात व्यस्त असणारे. तर स्वभाव कसे जुळत गेले? नाही, त्यांच्या शांतपणाचा मला काही त्रास नाही झाला आणि मला वाटतं माझ्याही बोलण्याचा त्यांना त्रास नसेल होत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कमी बोलणारे असेल तरी माझं बोललेलं त्यांना आवडत होतं असं नव्हतं. आणि त्याच्यामुळे कसं झालं, खूप गोष्टी आहे त्या म्हणजे आम्ही एकमेकांना, जसं यांना पर्यटनाची खूप आवड होती, खूप देश आम्ही फिरलेलो आहे. हो का? आणि एकूण म्हणजे खूप परदेश वाऱ्या पण आम्ही न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, सिंगापूर सगळं झालं. जे फिरण्यासारखे देश आहेत ते सगळे. आणि आपलं भारतातही आम्ही खूप फिरलो. तर त्यांच्या ह्या पर्यटनाच्या आवडीचं मला खूप छान झालं. मला इतकं देश फिरता आले त्यांच्यामुळे. आणि सगळ्यात अजून तुला एक आनंदाची गोष्ट सांगते की माझा मुलगा पण माझ्या लवकर हाताशी आला. म्हणजे इंजिनिअरिंग झाल्याबरोबर त्यांनी बिझनेस जॉईन केला. तो हाताशी आल्यामुळे आम्हाला खूप फिरता आलं, नाहीतर थोडं मुक्त होता आलं. आणि अजून मी एक आनंदाची गोष्ट सांगते की सुनेशी माझे सूर खूप जुळले. आणि मला 45व्या वर्षी मला सून पण आली. आपण म्हणतो ना जनरेशन गॅप असते, त्याच्यामुळे आमची थोडी कमी म्हणायची असं. तिने इंटेरियर मध्ये केलेलं आहे. मुलगा पण इंजिनियर आहे. मुलांनी तर यांना बिझनेस मध्ये खूपच साथ दिली. आणि आजही मी या क्षणी असं म्हणते की तो बिझनेस मध्ये आल्यामुळे आम्हाला खूप फिरायला मिळाला. आम्ही अगदी
रिलॅक्स होऊन सगळीकडे पर्यटन करू शकलो असं. आणि सुनेनी पण घराची जबाबदारी सांभाळली. सहजीवनात ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या असते. आणि याच गोष्टी हो, संयुक्त कुटुंब असून आनंदात राहणं. संयुक्त कुटुंब राहत नाही असं नाही, पण एक जो आनंद असतो मिळून राहण्याचा, तो जर आपले सूर जुळले की तो इतका आनंद असतो. आणि आपण एकमेकींसाठी तयार राहतो. त्यांना पण तसंच फिरायला मिळालं. मुलं छोटे असताना पण आमच्या जवळ राहायचे, त्यांना पण जाता आलं असं कुठे. तर ती एक गोष्ट खूप समाधानाची होती असं मला वाटतंय. खरी श्रीमंती तर मला वाटते हीच आहे. आनंदाने आपली मुलं आपल्याजवळ राहतात, तर ती खरी श्रीमंती किंवा तो खरा आनंद आहे असं मला वाटतं. सरांना पर्यटनाची आवड आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यात आहात, बागकामाची तुम्हाला आवड आहे. मग तुमच्या या आवडीला त्यांचा कसा पाठिंबा? तुमचा पूर्ण सपोर्ट त्यांना होता, पण तुमच्या आवडीला त्यांचा सपोर्ट होता का? हो, माझा एकदम पूर्णपणे सपोर्ट होता. म्हणजे माझ्याकडनं काही असं ऑब्स्टॅकल किंवा ऑब्जेक्शन काहीच नसायचं, डिसएग्रीमेंट वगैरे काहीच नव्हतं. नाही. आणि प्रत्येक बाबतीत त्यांनी म्हणजे इतकं म्हणजे ते प्रत्यक्ष त्याच्यात सहभागी नसायचे, पण अप्रत्यक्षपणे त्यांचा माझ्या सामाजिक कार्यात खूप सहभाग होता. कारण कुठेही जायचं म्हणजे गाडी घेऊन जा, ते मला तेवढं सगळी व्यवस्था करून द्यायचे. आणि खूप म्हणजे सहकार्य करायचे प्रत्येक ठिकाणी. की मी सांगायची त्यांना आम्ही आज असं करणार आहे, तर ते प्रत्येक वेळी मला पाठिंबा द्यायचे. बगीच्यासाठी पण सुरुवातीला आम्ही घर घेतलं तेव्हा एवढी जागा बगीच्यासाठी नव्हती, आणि तेव्हा आमचं मुख्य उद्देश होता की आपल्याला राहायला जरा भरपूर मिळालं पाहिजे. पण माझी बगीच्याची आवड जाणून त्यांनी आम्हाला नंतर घराच्या मागे अजून एक छोटासा प्लॉट घेऊन दिला. तिथे तो जोडून असलेला तो बगीचा करता घेतला. आणि त्यानंतर मी तो बगीचा इतका छान फुलवला. आणि मला असं तेव्हा खूप स्वप्न मनात रंगवायच्या आधीच लग्न झालं, पण नंतर मला जाणवायला लागलं की आपण खूप काही करू शकतो. मग मी जेव्हा म्हणजे मला वेळ मिळाला, तर मी सांगते खरंच म्हणजे एकही क्षण मी असा घालवला नाही. प्रत्येक चांगल्या कार्याकरता मला जे होतं मला येत होतं. मी बोन्साय गार्डनिंगचे क्लास घेतले, मी ड्राय अरेंजमेंटचे एक्झिबिशन्स केले. अँबॅसिडर म्हणूनही मी महानगरपालिकेत उद्यान स्पर्धा वगैरे याच्यात सहर्ष सहभाग घेतला. आणि मला हे संधी म्हणजे यांच्या स्वभावामुळे मला त्याचा फायदा झाला. त्यांनी कधीच नाही. आणि मी पण त्यांच्या वेळात काहीच करत नव्हती. म्हणजे मी जेव्हा क्लासेस घ्यायची तर 12 ते 3 माझी वेळ राहायची. तो वेळ शांत राहायचा. तर झोपण्याच्या ऐवजी काहीतरी आपल्याला क्रिएटिव्ह करायचं. आणि मला खूप वाटायचं की सामाजिक कार्याची खूप आवड होती, पण राजकारणात जायची किंवा कुठली अशी इच्छा नव्हती. आणि एक सांगते, घरातलं वातावरण जर पोषक नसेल तर महिला काही करण्यात खूप त्यांना त्रास होतो. पण आनंदी वातावरण एक ऊर्जेचा स्रोत असते, की आपल्याला खूप काही त्याच्यातनं करता येतं. आणि मी चंद्रपूरचे आभार मानीन, कारण हे गाव असं आहे की प्रत्येक याला इतका सुंदर भरभरून प्रतिसाद देणाऱ्या महिला म्हणा इथे आहे. आणि तो आनंद मला खूप ऊर्जा देतो. तुम्ही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत त्याला प्रोत्साहन देत सहजीवन फुलवलं. पण अशा काही एकमेकांच्या गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला आवडत नाही? नाही, तो पार्ट इतका निग्लिजिबल आहे की आपलं मेजर म्हणजे तुमच्या जीवनात त्याला थाराच नाहीये, न आवडणाऱ्या गोष्टी एक्झिस्टन्स जाणवतच नाही. अच्छा. आणि हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. पूर्ण दिवसभरात जे आपण काम करतो त्यात थोडंसं काहीतरी हे होतं, डिफरन्स ऑफ ओपिनियन होते, पण असं जाणवत नाही. काही फार कमी प्रमाणात असते. आणि त्याची इंटेन्सिटी पण इतकी लहान कमी आहे की ते त्याचा इफेक्टच येत नाही ऍक्च्युअल एक्झिक्युशन ऑफ द. खूप चांगला मुद्दा बोललात तुम्ही की खूप चांगल्या गोष्टी असतात आणि एखादी खटकणारी असते. तर मग चांगल्या गोष्टी बघा ना. त्याकडे तुला सांगते, ह्यांना दिनचर्या खूप आवडते. म्हणजे यांचं सकाळ ठोक्यावर सुरू होते. इतक्या वेळी व्यायाम, यावेळी फिरणं. त्याच्यानंतर त्यांची एक डाएटची डिश आहे, जेवणही सात्विक घरी तयार केलेलं. आणि त्यांच्या निरामय आयुष्याचं ते एक रहस्य आहे. बरोबर आहे. आज देखील ते फिट आहे. आणि मुख्य म्हणजे व्यवसाय सांभाळतात, ही फार मोठी गोष्ट म्हणता येईल. आज तुम्ही अत्यंत यशस्वी आणि आनंदी सहजीवन जगत आहात. याचं श्रेय कशाला द्याल? 2 व्हेरिएबल्स आहेत. त्यात समजा त्यांना प्रॉपर मार्ग शोधून घ्यायचा असेल तर दोघातही समजा
सहजपणा पाहिजे. बरोबर. नाही, सहजीवन सामंजस्याशिवाय होतच नाही. आनंदी सहजीवन जगायचं असेल तर एकमेकांना समजून घेणं, समजून आता एकमेकांच्या आवडी जाणून घेणं, एकमेकांच्या त्याचा भावनांशी आदर करणं. सहमत होणं हे खूप आवश्यक आहे. कधी कधी आपल्याला कळते की आपली काही चूक नाही, पण ते क्षण शांततेत घालवलं की पुढच्या क्षणी दुसऱ्याला जाणीव होते की नाही, हे हिचंच वागणं योग्य होतं, किंवा मला पण वाटतं की हे चिडले, विनाकारण चिडले, पण थोड्या वेळाने पटतं की त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती, ते का बरं असं झालं. ह्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर सहजीवन यशस्वी होतच अगदी. आणि तेवढा तुमच्यात संयम आणि समजूतदारपणा हवा, खूप त्यासाठी. आवश्यक आहे. आणि कुटुंबात राहताना म्हणजे सांगते ना, एकमेकांच्या माणसांचा स्वीकार हे पण खूप आवश्यक आहे. त्यांचे नातेवाईक, त्यांनी माझे नातेवाईक, तर ते सगळं खूप आमच्याकडे चांगल्या प्रकारे झालं. त्याच्यामुळे कधीच असं कमतरता नाही वाटली की कशाचं लक्ष नाही दिलं. म्हणजे माझी मुलगी पण डेंटिस्ट आहे, जावई सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आणि नात पण आता मोठ्या मुलाची म्हणजे मुलाची मुलगी अमेरिकेला MS करते आहे, तर इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मध्ये ती करते आहे. पण इतके म्हणजे मला तरी त्या मुलींना वाढवताना इतका आनंद होत होता की आपल्यासारख्या वातावरणातच त्या वाढल्या. म्हणजे आजची परिस्थिती बघता मला त्याचा खरंच छान वाटतं की तिला आणि सुनेनी आपल्यावर विश्वास ठेवायचा की नाही आई, तिला काय सांगायचं तुम्ही सांगा. आजही साधी आपली रॅक खाली गेलेली चप्पल काढायला जेव्हा छोटी नात धावून येते तेव्हा असं खूप आनंद होतो. असं वाटतं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. हे जे असतात ते संस्कार आपोआप रुजत जात आणि ते उक्तीतून नाहीये, ते कृतीतूनच घडतात याची म्हणजे माझी ठाम खात्री आहे. संस्कार शिकवावे नाही लागत, मोठ्यांच्या आचरणातून लहान मुलं शिकत असतात. तो एक जीवनाचा सहज भाग असतो आणि तसा सहज भाग झालं की ते संस्कार कायम टिकणार असतात. हो ना. जसं आता मुलं आपल्याला रिस्पेक्ट देतात तर ते नातू देणारच ना. बरोबर. जसं आम्ही घरात राहतो, 24 तास आम्ही सोबत राहतो, तर ते मुलं बघतात की हे कसे वागतात. त्याच्यातूनच ते नुसतं संस्कार वर्गांना पाठवून मुलं संस्कारित होत नाही असं मला तरी वाटतं. आणि म्हणून त्याच्यासाठी संयुक्त कुटुंब जे आज फार कमी झालंय, ती गरज मला वाटतं पुन्हा प्रकर्षानं जाणवते. हो. आणि खरं संयुक्त तुमचं जर एकमेकांशी पटलं, तुम्ही एकमेकांना जाणून घेतलं, आणि आजकाल संयुक्त कुटुंब म्हणजे किती 4 जण फक्त, बरोबर, तर ते किती आनंदी राहू शकतो. त्यांना आपली मदत होते, आपल्याला त्यांची मदत होते, आणि आपल्यासोबत कोणी आहे ही भावना इतकी मोठी आहे की जीवनातला तो किती मोठा आनंद आहे की आज आपण आजारी पडलं तर करायला कोणी आहे आपलं, तर ती भावनाच माणसाला मोठं करत जाते. आपणही तितकंच, त्यांनाही आपली गरज असते, आपल्याला पण त्यांची गरज आहे, हे पण समजून घेणारं पाहिजे, तरच ते संयुक्त कुटुंब आनंददायी होऊ शकतं. तुमच्या एकूण बोलण्यावरून असं वाटतं की अतिशय आनंदी तुमचं सहजीवन राहिलंय. तर आज तुम्ही खूप पर्यटन केलं, पण आज जर मी म्हटलं की तुम्हाला डेटवर जायचं असेल तर कुठे जाल आणि जायला आवडेल का? खरं सांगते, मी एवढं पर्यटन केलं, पण 15-20 दिवस झाले की घराचीच ओढ असायची. तो गार्डन, एक रिसोर्ट. बरोबर आहे, म्हणजे घर आणि गार्डन म्हणजे रिसोर्ट आहे. आनंद मिळवायचा असेल तर मला परत घरीच यावंसं वाटतं. बरोबर, म्हणजे घरीच रोज डेटवर असतात तुम्ही, असं म्हणायला काही हरकत नाही. चालेल. अशी तुमची एखादी सवय तुम्हा दोघांचीही म्हणते की जी तुम्हाला आवडत नाही, की ती बदलावी तिने किंवा त्यांनी, असं कधी वाटलं? असं पर्टिक्युलर मला तरी नाही. अच्छा, नाही, म्हणजे ते अगदी एक आयडियल गृहिणी, आयडियल बायको म्हणता येईल. आणि तुम्हाला काय वाटतं? नाही, मला तर काहीच नाही. यांचं इतकं हे फिक्स असते दिनचर्या वगैरे, मी स्वतःला त्यात फिट करून घेतलेला आहे. त्यांची दिनचर्या जर त्यांची मनासारखी झाली की ते खुश राहतात, आणि त्यांच्या आनंदाचं तेच रहस्य आहे. म्हणून मग, आणि बाकी गोष्टी तर मला आवडणाऱ्या करतात असते, आणि मला खूप म्हणजे अतिशय साथ देतात. आज जे माझं व्यक्तिमत्व आहे त्याला अप्रत्यक्ष 100% साथ यांची आहे, आणि माझ्या कुटुंबियांची पण आहे. बरोबर. तिच्या गार्डनचा मला इतका फायदा आहे, मी दररोज तिथंच जाऊन बसून
अच्छा, प्राणायाम वगैरे करता. अगदी अगदी खरंच अतिशय सुंदर बाग तुम्ही फुलवली आहे. आणि मी त्यात- आमच्या परिसरात 100 मोठी झाडं लावली नाही, जगवली पण ती. हो. आज ते आज हवा 100 वगैरे एवढं फुललेलं आहे माझं घरासमोरचा हो. परिसर. हं. तर ते एक आनंद. आणि मी स्वतः कमवत नसल्यामुळे आर्थिक दृष्ट्या मी यांच्यावरच अवलंबून होती. हं. आणि प्रत्येक वेळी त्यांनी मला ते पूर्ण मदत साथ केलेली दिलेली आहे. हो, हो. म्हणजे एकूणच काय तर हा दीर्घ पल्ला अतिशय आनंदाने एकमेकांना समजून एकमेकांच्या आवडीनिवडीचा आदर करत तुम्ही घालवला आणि म्हणूनच तो यशस्वी झाला होत आहे. तर आजच्या कार्यक्रमाची सांगता तुमच्या कवितेनं करूया. मी आधीच उल्लेख केला होता की तुम्ही कवयित्री देखील आहात, तर ही सांगता आपण तुमच्या कवितेने करूया. आता आपला हा विषय सहजीवनच आहे, तर मी सहजीवनावरचीच माझी एक कविता सांगते. जसे जसे आपले वय होत जाते, जसे जसे आपले वय होत जाते, पती आणि पत्नी एकमेकांचे खरे व्हॅलेंटाईन होतो. आता व्हॅलेंटाईन डेची खूप क्रेज आहे, पण आमच्या वेळी तसं नव्हतं. अशा या वयात गुलाबाची गरजच नसते, अशा या वयात गुलाबाची गरजच नसते. जोडीदाराची विश्वासपूर्ण प्रेमाचा सगळं सांगत असते. एकमेकांच्या उणीवाची पूर्ती जाणीव झालेली असते. आणि सावरून त्यांना जीवन गाणं आपलं सुरू असतं. या वयात मुलांचं असतं आपलं विश्व, जोडीदाराची साथ हेच असतं आपलं सर्वस्व. आवडी निवडी भिन्न तरी समरस होऊन जातो. सकाळचा चहा सुद्धा आता आम्ही सोबतच घेतो. नसते मुलांची शाळा ना डब्याची झंझट, नसते मुलांची शाळा ना डब्यांची झंझट. एकमेकांसाठी खरा वेळ मिळतो निवांत. आमच्या वेळी नव्हता बाबा असा व्हॅलेंटाईन डे, आमच्या वेळी नव्हता असा व्हॅलेंटाईन डे. पण खरं सांगते, 60 नंतरही संसार रूपी वृक्षाला पकडून ठेवतात प्रेमाचीच पाळेमुळे. 60 नंतर आपण एकमेकांचे खरे व्हॅलेंटाईन असतो. 60 नंतर आपण एकमेकांचे खरे व्हॅलेंटाईन असतो. तरुण वयात नसतो, तेवढे सतत सोबत असतो, सतत सोबत असतो. म्हणजे एकूणच काय तुमचं हे आनंदी सहजीवनच तुम्ही या कवितेतनं मांडलेलं आहे असं आणि म्हणता येईल. खरं हे सहजीवन असंच आनंदमय राहावं. आणि आज इथे ही संधी दिली आहे आकाशवाणीने आमचं सहजीवन उलगडून दाखवण्यासाठी. तर त्यासाठी मी आकाशवाणीचे मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि आम्ही देखील तुमचे मनस्वी आभारी आहोत. तुम्ही इथे आलात आणि आपलं सहजीवन आमच्या श्रोत्यांना उलगडून दाखवलं. येणाऱ्या पिढ्यांना ते नक्कीच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करते आणि आपले धन्यवाद व्यक्त करते. नमस्कार.